नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीची व्हिडिओज पाहत असतात. आज आपण शिक्षकांसाठी महाराष्ट्र शासनाने जी काही टीईटी परीक्षा सुरू केलेली आहे, शिक्षकांसाठी म्हणजेच जे आता सेवेत आहेत आणि जे नव्याने भरती होणार आहेत, पोर्टल थ्रू ज्यांची भरती होणार आहे त्यांच्यासाठी प्राथमिक अशा प्रकारची जी काही टेस्ट आहे ती म्हणजे महा टीईटी. आणि सध्या जो काही कोर्टाचा निकाल त्या संदर्भात जे काही वादंग उठलेला आहे त्या बाबतीत आता महाराष्ट्र शासनाने शिक्षकांसाठी आयोजिलेली टीईटी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. हिची वर्षातून 2 वेळेस घ्यायची अशा प्रकारच्या बातम्या ह्या पुढे येत आहेत. आणि ती महा टीईटी परीक्षा तिचं नोटिफिकेशन हे आत्ताच प्राप्त झालेलं आहे. शेवटची तारीख नेमकी काय, पेपरची वेळ काय, कागदपत्र कोणती कोणती लागतील या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या तारखेपासून परीक्षा फॉर्म सुरू या परीक्षेचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तेही आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ज्या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा याचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी अपलोड करतो त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही या अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. तर बघूया, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही घेण्यात येते, जी नोव्हेंबर 2025 मध्ये घेतली गेली होती मागची. आता जून 2026 मध्ये होऊ घातलेली आहे. त्याचं नोटिफिकेशन आत्ताच आलेलं आहे. याच्यासाठी 1ली ते 5वी या वर्गाला शिकवणारे शिक्षक किंवा त्या वर्गासाठी नोकरीला लागू इच्छिणारे शिक्षक त्यांच्यासाठी पेपर 1 आणि 6वी ते 8वीला शिकवणारे शिक्षक त्यांच्यासाठीचा पेपर 2 यांच्यासाठी सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. मग आता इथं प्रश्न येतो, 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या शिक्षकांसाठी काय? तर या ठिकाणी आता नुकताच 5-6 महिन्यापूर्वी जो काही न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये 1ली ते 12वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी जे सेवेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांची सेवेत 5 वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी आहे त्यांच्यासाठी सुद्धा कंपल्सरी टीईटी ही करण्यात आलेली आहे. बाकीचे ज्या काही बाबी आहेत त्या इथं आपण त्याची चर्चा करणार नाहीत. फक्त परीक्षा आणि परीक्षेची आवेदनपत्र या भरण्यासंदर्भातल्या आपण त्या ठिकाणी काय नेमक्या सूचना आहेत ते आपण बघणार आहोत. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे आयोजित करतं आणि त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला संपूर्ण माहिती ही मिळते. मग त्याच्यावर आवेदनपत्र भरणं, परीक्षा शुल्क भरणं, परीक्षेची वेळ आणि इतर सगळ्याच बाबींची सविस्तर माहिती त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. मग या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया 27/3 म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे. तर ती 16 एप्रिल 2026 पर्यंत आवेदनपत्र भरता येणार आहेत. तर शेवटच्या तारखेची वाट न बघता ज्यांना ही परीक्षा द्यावायची आहे त्यांनी शेवटच्या तारखेपर्यंत वाट न बघता याची आवेदनपत्र भरावीत. ऑनलाईन आवेदनपत्र आणि परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी 27/3 ते 16/4/26 पर्यंत. प्रवेश पत्र आणि ऑनलाईन प्रिंट काढून घेणं 9 जून 2026 ते 21 जून 2026. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ रविवार 21 जून 2026 रोजी असणार आहे. पेपर पहिला 10:30 ते 13 म्हणजे याचा अर्थ 1 वाजेपर्यंत सलग
पेपर दुसरा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 याच्यासाठी त्याच दिवशी म्हणजे 21/2/2026 रोजी 14:30 म्हणजे 2:30 पासून तर 17 वाजेपर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत सलग 2:30 ते 5 या वेळेमध्ये पेपर 2 हा असणार आहे. या वेळापत्रकामध्ये प्रशासकीय अडचणींमुळे जर समजा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून अद्ययावत अशा प्रकारचं वेळापत्रक माहिती परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर जी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे स्क्रीनवर त्याच्यावर प्रसिद्ध करण्यात येईल. काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा याच्यावर दिलेल्या आहेत की परीक्षेविषयक सर्व आवेदनपत्र, परीक्षा शुल्क, शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता, मूल्यमापन कसं असणार आहे, निकाल विषयक सर्व सविस्तर माहिती आपल्याला अधिकृत वेबसाईटवर मिळणार आहे जी आपण स्क्रीनवर पाहत आहात. अर्ज भरताना 10वी 12वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्ग या सगळ्या बाबतीतली मूळ कागदपत्र प्रमाणपत्रावरून भरायचं आहे. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयं घोषणापत्र, स्वतःचं ओळखपत्र ऑनलाईन आवेदन पत्रात अपलोड करावायची असल्याने ती सोबत ठेवायची आहेत. सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संपर्क, ईमेल, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. म्हणून उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID, भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा. पेपर 1 प्राथमिक स्तर आणि पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर आणि उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडायचा आहे. ज्यांना दोघं पेपर द्यायचे त्यांनी, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता असणार नाही. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल, ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं म्हटलेलं आहे. जे काही फी आहे याची ती पण ऑनलाईनच भरावी लागणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे 16 एप्रिल 2026 पर्यंत याचं शुल्क जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने स्वीकारलं जाणार आहे. त्याच्यानंतर अजूनही काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत की ऑनलाईन आवेदन पत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर याचा कोणताही बंच हा गट शिक्षणाधिकारी, माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही की जी सुरुवातीला करावा लागत होता. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल, निकाल घोषित केला जाईल, परंतु त्याच्यानंतर सगळ्या कागदपत्रांची पडताळणी होईल आणि म्हणून जर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा दोष आढळला तर ही जी काही उमेदवारी आहे आणि निकाल आहे तो रद्द करण्यात येईल असं इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेलं आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल आणि आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचं जे काही शुल्क आहे ते परत केलं जाणार नाही. त्याच्यामध्ये अजून एक स्पष्ट असं म्हटलेलं आहे की ही जी काही परीक्षा झाली होती 2019 आणि 18 मध्ये, या परीक्षेमध्ये गैरप्रकारात जे काही अनुक्रमे नंबर दिलेले आहेत त्याच्या अन्वये ज्या उमेदवारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांची संपादनूक कायमची रद्द करण्यात आलेली आहे आणि म्हणून त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. जर केलास तर पुन्हा त्यांच्या विरुद्ध इथं सगळं काही दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद होणार आहे आणि म्हणून त्या उमेदवारांनी त्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या उमेदवारांनी आवेदनपत्र भरायची नाहीत असं म्हटलेलं आहे. सदर परीक्षा संदर्भातले सगळे बदल जर बदल होणार असतील, होण्यास नाकारता येत नाही परंतु होणार असतील आणि अजून काही सूचना असतील तर आपल्याला अधिकृत संकेतस्थळावर त्या मिळतील, त्या आपण तपासत राहाव्यात. हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे, कोणत्या वेळेत आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो या संदर्भात माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पुन्हा आपण नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. फॉर्म कसा भरावा या बाबतीतली माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी थांबूया. थँक्यू.